नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगचा पहिला दिवस आहे. तर मग काही चुकलं तर माफ करा. तर आपला सकाळी सकाळी बादशाह कुठेतरी चालला होता पाईप घेऊन. नंतर आपल्याला समजलं की बादशाह ज्वारीला पाणी द्यायचं आहे, तिकडे स्प्रिंकलरचे पाईप घेऊन चालला आहे. नंतर मग आपल्याला कॉल आला की बाबा तुमच्या एरीकडे कोणतरी आलं आहे, त्यामुळे आपण पटापट बाबूगाठी घेऊन निघून चाललो होतो लगेच एरीकडं. तिथं गेलं तर कोणतरी दोन पोट्टे होते, ते पोट्टे काहीतरी करीत होते आपल्या विहिरीवर. नंतर तिथं जवळ गेलो, ते समजलं की हे आपल्या जवळचे आब्रू आहे. मग आब्रू विचारलं तुम्ही काय करताय. आब्रू म्हणे मोटर चालू करून पाहत होतो तुझी लाईट काय की नाही चेक करत होतो. नंतर आब्रूच्या प्लॉटकडे गेलो. आब्रू म्हणे हा आपला 140 एकराचा प्लॉट आहे आणि मग तिथून आब्रूला प्लॉटला पाणी भरायचं होतं, ते पण राहिलं. मग दुसऱ्याच्या एरीकडे येऊन चेक केली लाईट, तिथं पण लाईट नव्हती. मग काय रागवायचं का, आम्ही घरी निघून आलो. घरी आल्यावर झोप काढली. नंतर परत स्प्रिंकलर जोडायला चाललो होतो, तर आधीच स्प्रिंकलर जोडून ठेवलं होतं आपल्या ज्वारीला. मग नंतर ते राहिलेलं जोडून घेतल्यावरती घरी आलो तर घरी आल्यावर आपला बादशाह लावलेला होता. बादशाचा एक व्हिडिओ काढला मस्तपैकी. तो त्यानंतर विमान चाललं होतं, ते आपलंच होतं. त्याला पायलटला कॉल करून विचारलं कुठं चाललाय बाबा. तो म्हटला इथंच चाललोय, आलो लवकर तुला घ्यायला. मग नंतर ते त्याला जाऊन दिलं. त्याला जाऊन दिल्यावरती सूर्यास्त झाला. मग लाईक शेअर